नाशिक रोड प्रभाग क्रमांक 22 मधील विहितगाव आणि बागुलनगर परिसरातील समस्यांमुळे स्थानिक नागरिकांचा संताप अनावर झाला असून आज 1 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास महिलांनी मनपा विभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलंय। या आंदोलनादरम्यान नागरिकांनी गटार ड्रेनेज समस्या, पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आणि सुलभ शौचालयांच्या दुरुस्तीबाबत सविस्तर निवेदन सादर केले। निवेदनात म्हटले की परिसरातील गटार ड्रेनेज लाईन पूर्णपणे तुंबवलेली असून सांडपाणी रस्त्यावर आणि घरांच्या आसपास साचतंय। यामुळे अस्वच्छता व दुर्गंधीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। यासोबतच पिण्याच्या पाण्याचा तीव्र तुटवडा भासत असल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागतायत। विहितगाव आणि बागुलनगरमधील सुलभ शौचालयांची अत्यंत वाईट अवस्था झाली असून स्वच्छतेचा पूर्ण अभाव दिसून येतोय। त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून आरोग्य धोक्यात आलंय। नागरिकांनी प्रशासनाकडे गटार लाईनची तात्काळ स्वच्छता व दुरुस्ती, नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा तसेच सुलभ शौचालयांची त्वरित स्वच्छता आणि देखभाल करण्याची मागणी केली आहे। अन्यथा या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्यास व्यापक आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। या आंदोलनात सलीम शेख, संगीता चव्हाण, सिद्धार्थ दोंडे, राधिका कसबे, अशोक बागुल, नरसिंह शेख, हाजरा खान, सचिन भुसे यांसह महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सलीम शेख, राहणार विहितगाव बागुलनगर। आमच्या इकडे गटर ड्रेनेज लाईन आहे ना, पूर्ण चोकप आहे। लोकांच्या घरी पाणी घुस राहिलं मध्ये। ड्रेनेज लाईनचे कामगार येत्या, थोडंफार खोलत्या निघून जात्या, प्यायला पाणी नाहीये। काल पाईपलाईन फुटली, महासभा ये ते इकडे अधिकारी हे सुट्ट्यामध्ये कामात बिझी म्हणत्या आणि काल 10 अधिकाऱ्यांना फोन केले पाणीसाठी। 10 मिनिटांनी करतो, 15 मिनिटांनी करतो, शेवट पाणी आलंच नाही। ते सकाळीच पाणी आलं। नागरिकांचे हाल होऊ राहिले, बाया मोर्चे काढू राहिले, सकाळपासून पाणी नाही त्यांना। घाण एवढी झाली की डास झाले, किंवा अधिकारी भेटत नाही, निवेदन देऊन काम होत नाही। मागं 2 टाइम निवेदन दिले त्यांना आम्ही, त्याची आमच्याकडे सगळं रिसिप्ट बी आहे। त्याच्यामुळे वापस आलो आणि याच्यानंतर कधी काम झाले नाहीत आम्ही रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल किंवा महापालिकेच्या पायरीवर आम्ही ठिय्या आंदोलन करू। संगीता देवीदास चव्हाण, बागुलनगर मध्ये राहते मी। माझ्या घरात वट्ट्यावर शेपाचे किडे येत आहेत। जुनी गटार आहे, ती गटार कोणी काढत नाही, ती पॅक केलेली, त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास आहे। आणि झाडू आले तर वरच्यावर झाडू मारून जाता, काहीच नाही, गटारी काढते नाही, काहीच नाही। इतके डास मच्छर चावताय, कोणीच काही करायला येत नाही। आता उन्हाळा आहे, पुढे पावसाळ्यामध्ये आम्हाला किती त्रास होईल, त्याच्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे। गटार भरेली व साफ नाही करते, पाणी बी अर्धा तास बी येत नाही जोरात, तर लगेच पाणी जातं वरती, टाकीत पाणी चढत नाही। मी राधिका मोहन कसबे, मी बागुलनगर मधून येईल, कारण की मला आहे ना घरी प्रॉब्लेम आहे। माझ्या घराला दरवाजाने नाली पूर्ण भरती आहे आणि मी त्याची संपर्क करायला इथे येईल। असं पूर्ण किडे वरती येत आहे। नाही, अधिकारी मॅडम भेटले नाही, त्यांना मी काही संपर्क केला नाही। आता मी आले एवढ्यासाठीच येईल इथं। मी याच्यासाठी बसले का माझ्या घरात किडे घुसतायत, ते नालीचं पाणी पूर्ण तुंबलेलं आहे, त्याच्याकरता मी इथं येईल। आणि पाणी बी घरी येत नाही, असं नळाला काल बी पाणी नव्हतं येईल। आणि साफ करायला बी ते लोक येती नाही इथं। आमच्या नाशिक सह्याद्री न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।